353 जातीचा ओबीसी समाज आणि देशात तर 3000च्या वर जाती आहेत ओबीसी मध्ये। या सर्व जातीचा अपमान राहुल गांधींनी केला आणि काँग्रेस पार्टीने केला आणि यांनी अजेंडा ठेवला फक्त जाहीरनामा पुरता आणि मॅन्युफॅक्चर पुरता ओबीसीचा विचार करायचा आणि मग मात्र वाऱ्यावर सोडून दिलं। माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा दिला आणि जी मागणी होती जनतेच्या मनातली, महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोठी मागणी आली होती की ओबीसीची जनगणना करा। आणि मला या ठिकाणी अभिमानाने सांगायचं आहे की माननीय मोदीजींनी ओबीसी जनगणनेचा जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला आणि त्यामुळे या देशामध्ये आता मोठ्या प्रमाणावर एक क्रांती होणार आहे। सर्व समाजाची त्या ठिकाणी सामाजिक परिस्थिती राहील त्याप्रमाणे विकास होणार आहे। सर्वच समाजाचा विकास झाला पाहिजे, आर्थिक दुर्बल समाजाचा विकास झाला पाहिजे, याकरता ही जनगणना आहे। आणि राहुल गांधीला उशिरा सुटलेलं शहाणपण आहे। राहुल गांधींनी खऱ्या अर्थाने देशाची माफी मागितली पाहिजे, ओबीसी समाजाची माफी मागितली पाहिजे आणि ज्या पद्धतीने काँग्रेस पार्टीने ओबीसी समाजाला वेठीस धरलं होतं, काँग्रेस पार्टीला ओबीसीचे मत घ्यायचा अधिकार नाही, ओबीसीवर अन्याय करण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील काही वादग्रस्त मंत्री त्यांना डच्चू मिळणार, खाते बदलणार अशी चर्चा जोर धरत आहे, काय सांगतात? नाही, यामध्ये आता हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्र्याचा आहे आणि त्या पक्षात जे नेते आहेत, जे राष्ट्रवादीचे मंत्री, यांचा अधिकार जयंत पाटील आपल्या अजितदादांना आहे आणि इकडे एकनाथ शिंदे साहेबांना आहे। त्यामुळं त्यांच्या पक्षाचे निर्णय त्यांना घ्यावे लागतात। शेवटी राज्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असल्यामुळं अंतिम निर्णय देवेंद्रजी घेतील। अशा मंत्र्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत आहे असं वाटत नाही का तुम्हाला? आता असं आहे, मी वारंवार सांगितलं की आमची सर्वांची जबाबदारी आहे, माझ्यासहित सर्वांची, मंत्रिमंडळाच्या प्रत्येक सदस्यांची, की जनतेच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट निर्माण होईल, आपल्या प्रतिष्ठेच्या डाग लागेल, आपल्याबद्दल जनतेचं मत खराब होईल,